तर मला एक प्रश्न हा ॲक्चुअली बऱ्याच वाईल्डलाईफ फोटोग्राफर्सच्या मनात किंवा अनेक टूर ऑपरेटर्सच्या मनात काही लोकल जे ताडोबातले आहेत, त्यांच्या मनात हा प्रश्न आहे. त्यांच्या वतीने मी हा प्रश्न ॲक्चुअली विचारतोय. कारण जेव्हा तारा, चंदाच्या न्यूज येत होत्या, अपडेट्स येत होत्या, तेव्हा ताडोबामध्ये ही चर्चा होती, की "अरे, आमच्याकडचा चांगला वाघ घेऊन गेले किंवा आमच्याकडचा टुरिझम फ्रेंडली वाघ घेऊन गेले आणि आता आमच्याकडचं सायटिंग कमी झालं. काय गरज होती सह्याद्री टायगर रिझर्व्हमध्ये घेऊन जाण्याची?" सर, याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि खरंच असं आहे का, की तिकडचा चांगला किंवा टुरिझम फ्रेंडली वाघ किंवा मुळात वाघ हा टुरिझम फ्रेंडली असतो का? आता याच्यामध्ये बघा की मी एक 2-3 आस्पेक्टमध्ये उत्तर देईन. पहिला आस्पेक्ट असं आहे की लक्षात घ्या की माझ्याकडे लग्नाची 3 मुलं आहेत. जर मला वधू आणायची आहे, तर मी ती योग्यच वधू आणणार. सर्व गुणसंपन्न आहे का? आपण लग्न करताना कुंडली पाहतो. आता तर चलो ठीक आहे की जमाना फार पुढे गेलाय, मुलं स्वतःच ठरवतात. पण एक 3 मुलांचा बाप किंवा फील्ड डायरेक्टर आहे ना, तर मला ज्या मुली आणायच्या त्या मी निश्चितच माझ्या क्रायटेरियात बसणाऱ्या आणल्या.